विघ्नहर्ता खारीकपाडा विरुद्ध मार्शल मुलखानाव या संघादरम्यान नाणेफेकीचा कौल झाला होता आणि नाणेफेकीचा कौल हा मार्शल मुलखानावने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे विघ्नहर्ता खारीकपाडा संघाला। प्रथमतः येथे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। बापदेव क्रिकेट संघ भेरसे आयोजित अनंत गोंधळ फाउंडेशन व अविनाश मात्रे पुरस्कृत क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय। येथे आलेले सर्व दिग्गज मान्यवर तसेच या स्पर्धेचे केंद्रबिंदू सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व संघातील खेळाडू या सर्वांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानाव सहर्ष स्वागत करतो। आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा अर्थात मायबोली मराठी मधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। प्रथम सत्राला या ठिकाणी प्रारंभ होतोय। षटक क्रमांक पहिले घेऊन येतोय गोलंदाज सुशांत, स्ट्रायकिंगला आहे फलंदाज सूरज आणि नॉन स्ट्राइकला आहे मितेश। पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये खेळून काढलेला आहे। चांगला या ठिकाणी फिल्डिंग करतोय गोलंदाज सुशांत। एक संयमी सुरुवात म्हणावी लागेल। खोलवर टप्प्याचा चेंडू होता गोलंदाज सुशांतचा, अतिशय वेगवान गोलंदाज मार्शल मुलखानाव संघाचा। आणि हा 4 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी संयमी खेळ करावा लागेल तो म्हणजे दोनही संघांना। पुन्हा एकदा जोरकस फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। चेंडू जातोय पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी। चांगली सुरुवात विघ्नहर्ता खारीकपाडा संघाची। पहिला चेंडू या ठिकाणी निर्धावाला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि नक्की चौकाराने सूरजने आपल्या स्वतःचं खातं ओपन केलं आणि आपल्या संघाचं देखील। सकाळच्या सत्रामध्ये आज आपण पहिला सामना पाहतोय। ग्रामीण लॉट आपण आज खेळवतोय आणि या संघादरम्यान आपण जर बघितलं तर फलंदाजी करणारा संघ अर्थात विघ्नहर्ता खारीकपाडा या संघाची सलामीची जोडी आपण मैदानात बघितलेली आहे। ती म्हणजे सूरज आणि मितेश यांच्या माध्यमातून एक नक्की चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल, कारण पहिल्या चेंडूवर निर्धाव आला, दुसरा चेंडू चौकार आला आणि संघाची एकंदरीत धावसंख्या आपण बघितली तरी जाऊन पोहोचेल बिनबाद 4। पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा आपण विचार केला तर 2 दिवसांमध्ये या मैदानावरती आपण फलंदाजांची तडाखेबंद फलंदाजी देखील बघितली आणि गोलंदाजांचं देखील एक जबरदस्त अफलातून प्रदर्शन देखील बघितलं। त्याच्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांना देखील अनुकूल आहे आणि गोलंदाजांना देखील अनुकूल आहे। त्याच्यामुळे नक्कीच आता मात्र या 4 षटकामध्ये विघ्नहर्ता खारीकपाडा संघ किती धावा जमा करणार समोरचा आपण विचार केला तर मार्शल मुलखानाव संघ तितकंच एक बलाढ्य संघ आहे आणि या संघादरम्यान या संघाविरुद्ध आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर 4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा या ठिकाणी कराव्या लागतील। पॉवर प्लेचं हे षटक आहे। 30 या षटकाच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, त्यातील एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच लॉंग ऑफ। पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष नजरेने बघितला आहे। पंचाकडनं अतिरिक्त 1 धाव येईल अर्थात अस्फार चेंडूचा इशारा येतोय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच बिनबाद 5। 30 या षटकाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एक मिडऑन आहे, त्याचप्रमाणे एक शॉर्ट मिड विकेट। आता मात्र एक जोरकस फटका पाहायला मिळतो, चेंडू जातो इनसाइड आउट खेळून काढलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी। पहिल्या षटकाचा खेळ आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा इनसाइड आउट चेंडू खेळून काढलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी। पहिला जर आपण चेंडूचा विचार केला तर निर्धाव काढला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसरा चेंडू स्वर फेकला होता, चौथा चेंडू षटकार होता आणि आता 5वा चेंडू चौकार। असे एकंदरीत आपण जर बघितलं तर 4 चेंडू मागे 15 धावा आतापर्यंत जमा केल्यात। त्यामुळेच विघ्नहर्ता खारीकपाडा संघानं एक संयमी सुरुवात आणि अग्रेसिव्ह फलंदाजी आपण पाहू शकाल फलंदाज सूरज भगतची। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट सारे चेंडू खेळून काढला, मिड विकेट दिशेने जातोय, तोपर्यंत डीप मधून खेळाडू येणार, तोपर्यंत एकच धाव मात्र जमा केली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस। चांगली या ठिकाणी पार्टनरशिप पाहायला मिळते दोनही फलंदाजांची। हे दोनही फलंदाज जर शेवटल्या क्षणापर्यंत राहिले तर नक्कीच 4 षटकांमध्ये आपल्याला 60 ते 70 धावा पाहायला मिळतील
आणि नक्कीच मित्रांनो जर जिंकायचं असेल तर या ठिकाणी जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील, परंतु मुलखानव संघाने देखील लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला जिंकायचं असेल तर कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल, कारण हा 4 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक पहिले चौला आहे गोलंदाज सुशांत. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून येणार, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. एक चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय, कधी एकेरी धाव, कधी दुहेरी धाव, कधी चौकार, कधी षटकार, आणि नक्कीच या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चाकणी पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना विघ्नहर्ता खारीपाडा संघाची धावसंख्या ती म्हणजेच बिनबाद 18. आता मात्र पॉवर प्ले या ठिकाणी हटणार आहे, जे रिस्ट्रिक्शन आहे ते मात्र या ठिकाणी समाप्त होणार आहे. आता आपल्याला हे जे क्षेत्ररक्षण आहे ते विखुरलेलं दिसणार आहे. 3 क्षेत्ररक्षक आणि विकेट किपर गोलंदाज हे 30 सर्कलच्या आतमध्ये असतील आणि उर्वरित जे 6 क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. पंचांना विनंती असेल, आज आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे वेळ दवडायचा नाहीये आणि सर्व संघांना देखील सूचना असेल, आपण मैदानामध्ये टीम मीटिंग घ्यायची नाहीये. तर षटक क्रमांक पहिला घेऊन आला होता गोलंदाज सुशांत. थोडासा महागडा ठरला, पॉवर प्लेचा षटक होता आणि या षटकामध्ये एक षटकाराने 2 चौकाच्या समवेत 18 धावा खर्च केल्या. आणि आपण वैयक्तिक सूरजचा विचार केला तर आतापर्यंत मित्रांनो ज्या सूरजने 15 धावेचं योगदान दिलेलं आहे आणि नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. तर षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज सागर गायकर, एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज मार्शल मुलखानव संघाचा. आणि आता मात्र धावेंवरती अंकुश लावण्याचं काम हे मात्र सागर गायकरला करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 18 धावा या मात्र खर्च झालेल्या आहेत. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल, एक लॉंगन आहे, एक काऊ कॉर्नर आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी एक जबरदस्त ऑफ ड्राइव्ह फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर म्हणजे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं मिस्टेक पाहायला मिळते. एकच धाव ती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ती म्हणजेच बिनबाद 20. सागर गायकर षटक क्रमांक दुसरे घेऊन आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल सूरज भगत, एक तडाखेबंद फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची गाड्या घेऊन या ठिकाणी चेंडू मात्र स्टंपला लागतोय आणि फलंदाज सूरज भगत हा मात्र बाद होतोय. वैयक्तिक आपण सूरजचा विचार केला तर सूरजने आतापर्यंत 17 धावेचं योगदान दिलं आणि आता मात्र त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय सागर उले. एक चांगली सकारात्मक सुरुवात ही विघ्नहर्ता खारीपाडा संघानं केली होती. पहिल्या षटकामध्ये सुशांतच्या गोलंदाजीवरती 18 धावा खर्च केल्या होत्या त्या सुशांतनं आणि दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सागरने 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच या ठिकाणी एक महत्वाचा मोहरा अर्थात सूरज भगतला बाद केलं आणि या येणाऱ्या षटकांमध्ये 4 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आहे आता सागर उले. स्लोवर पद्धत चेंडू होता, गुडलेन स्पॉटला चेंडू थोडासा आतल्या दिशेने आला, सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला, अर्थात मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव फक्त मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धावांची गती आहे त्या गतीवरती अंकुश लावण्याचं काम नक्कीच सागर गायकरच्या माध्यमातून करण्यात येते. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉल मारण्याचा प्रयत्न, पंचाकडे जोरदार अपील केलेली आहे आणि आता मात्र या ठिकाणी मितेश सुद्धा तंबूत परततोय. असं वाटलं होतं की 4 षटकांमध्ये या ठिकाणी विघ्नहर्ता खारीपाडा संघ 50 ते 60 धावा सहजरित्या करेल, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो नेहमीच म्हणतात की ऑलवेज एव्हरी प्रेडिक्शन इज अ फेल. कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन आपण लावू शकत नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सागरने पूर्णतः या धावांवरती अंकुश लावण्याचं काम केले. कारण आपण आता जर अनालिसिस केलं, विश्लेषण बघितलं सागरच्या गोलंदाजीचं, तर 4 चेंडूमागे 2 महत्वाचे मोहरे अर्थात सलामीची जोडी तंबूत पाठवलेली आहे आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा या सागर गायकरने खर्च केलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच किरण. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू तितकाच सन्मानपूर्वक खेळून काढला, कार्पेट 6 चेंडू वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल, तोपर्यंत या ठिकाणी
जोरदार अपील केलेली आहे, परंतु फलंदाज सागर उले हा सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ते म्हणजे 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. या षटकातील शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे किरण, नॉन स्ट्रायकिंगला आहे सागर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण केलेली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना विघ्नर्थ खारीपाडा संघानं आतापर्यंत 2 गडी मात्र गमावलेले आहेत, परंतु आपण धावांची जर गती बघितली त्यात मात्र थोडीशी स्थिरावलेली आहे. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्यातील पहिल्या 18 धावा ह्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि या षटकामध्ये सागरनं फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केलेले आहेत. लगेच षटक क्रमांक 30 द्यायचा आहे. सर्व नवीन आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, जे रसिक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याबरोबर जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की पहिल्या सामनाच्या दिवसातील तो म्हणजेच विघ्नहर्ता खारीपाडा विरुद्ध मार्शल मुलखानाव या संघादरम्यान ज्यावेळेस नाणेफेकीचा कौल झाला, तो नाणेफेकीचा कौल मार्शल मुलखानाव संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या 2 षटकामध्ये आतापर्यंत 25 धावा खर्च केल्या आणि 2 गडी मात्र बाद केलेले आहेत. नेक्स्ट मॅच लगेच तयार राहायचं आहे. बापदेव भेरसे विरुद्ध बापदेव कुरुल या दोनही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय आपण तयार राहायचं आहे आणि येताना 12 खेळाडूंची लिस्ट ही मात्र आणायची आहे. पहिल्या षटकामध्ये सुशांत महागडा ठरला होता, दुसऱ्या षटकामध्ये धावांची गती थांबवण्यामध्ये यश आलं, ते म्हणजे गोलंदाज सागर गायकरला. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज साहिल कर्णेकर, एक युवा गोलंदाज आहे मुळखानाव संघाचा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर उले आहे. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल, एक लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे एक काऊ कॉर्नर, एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग, हे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू षटकातील पहिला चेंडू आपण बघितलं तर पंचांकडनं 9 चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव मात्र जमा होईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. युवा गोलंदाज आहे साहिल. प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक टाकावा लागेल, सटीक लाईन आणि लेंथ ठेवावी लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर बरेच गोलंदाजांना अक्षरशः या ठिकाणी जास्त धावा खर्च केल्या. तर आता मात्र या ठिकाणी साहिल पाहूया. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी पंचांकडनं 9 चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव मात्र जमा पाहायला मिळते. आपण जर अशा पद्धतीने चेंडू करत राहिला तर नक्कीच आपल्याला कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकाल, कारण मित्रांनो अतिरिक्त धावा या फार महागड्या असतात क्रिकेटमध्ये, ज्याचा आपण बऱ्याच वेळेला प्रत्यक्षिक बघितलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडू हा मात्र सटीक लाईन आणि लेंथवर टाकावा लागेल. आतापर्यंत आपण धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 27 धावा लागतात धावफलकावरती. विघ्नहर्ता खारीपाडा संघ सुद्धा जाणतोय की मार्शल मुलखानाव बरेचसे जे फलंदाज आहेत, ज्या फलंदाजाकडे उत्कृष्ट क्रिकेट आहे, दर्जेदार क्रिकेट आहे आणि या संघाविरुद्ध आपल्याला जर विजय प्राप्त करायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी धावसंख्या जास्तीत जास्त उभारावी लागेल आणि त्या अनुषंगाने त्या दृष्टीने या ठिकाणी हा संघ मात्र प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा उलट मैदानाकडे सज्ज होतोय साहिल आणि हा देखील चेंडू मात्र अतिरिक्त पाहायला मिळतोय. सवारी चेंडूचा इशारा आणि आपण आतापर्यंत बघितलं तर पहिले 2 चेंडू हे नो फेकले होते गोलंदाज साहिलनं आणि तिसरा चेंडू हा मात्र स्वर फेकला. तर गोलंदाजी आता मात्र चेंज करण्यात येते, कारण आपण त्या गोलंदाजाचा विचार केला तर 3 अतिरिक्त धावा मात्र खर्च केल्या. आणि आता मात्र षटक क्रमांक 30 घेऊन येतोय गोलंदाज हर्षद मात्र येतोय षटक क्रमांक 30 घेऊन.
हर्षद भोईर. सकाळचा हे सत्र आहे. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण पाहतोय सकाळपासून. आज समोरचा दिवस आहे, परंतु नक्कीच रसिक प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून देखील जे रसिक प्रेक्षक कामानिमित्त गेलेले आहेत ते देखील या स्पर्धेचा आस्वाद यूट्यूबच्या माध्यमातून घेताना दिसत आहेत. तर या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पलटो मैदानाकडे आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला होता. तिथे षटक दिलं होतं, अर्थात साईला एक युवा गोलंदाज होता, परंतु 3 अतिरिक्त धावा दिल्यानंतर त्याची मात्र गोलंदाजी चेंज केली आणि ते षटक पूर्ण करण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज हर्षद भोईर अर्थात चिरंजीव. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सूरज सागर उले आहे. पहिला चेंडू षटकातील, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि तितका चांगला खेळून काढलेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. चेंडूची फेक केली तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि एक चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते, चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळतोय. 2च धावा होत्या, परंतु त्या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तिसरी धाव मात्र खर्च केलेली आहे. प्रत्येक एक्स्ट्रा धाव ही नक्कीच मार्शल मुलखानो संघाला ही मागे ठरू शकते. तर आतापर्यंत आपण धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचेल 31 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 31 धावा लागते धाव फरकवरती. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येतोय एक स्फोटक फलंदाज, तडकेबंद फलंदाज किरण. पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. कालच्या 2 दिवसाचा आपण विचार केला तर अशाच गोलंदाजाने एक्स्ट्रा धावा खर्च केल्या होत्या आणि त्या गोलंदाजाला त्या संघाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागलं. त्याच्यामुळे प्रत्येक धाव सेव्ह करणं हे फार महत्त्वाचं असेल. खोलो टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट टर्ममध्ये गेला आणि या चेंडूवरती केवळ 1 धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 33 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 33 धावा लागते धावफरकावरती. 2 गडी मात्र बाद झालेले आहेत. नेक्स्ट मॅच बाबदेव भेरसे विरुद्ध बाबदेव कुरुल. दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती करतोय आपण लगेचच 12 खेळाडूंची लिस्ट घेऊन यायचं आहे. संघा चेंडू खेळून काढलेला आहे. कौकोनी क्षेत्रामध्ये डीपमध्ये खेळाडू आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 35 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. सकाळचं सत्र आहे, चेंडू नवीन आहेत आणि नक्कीच जिंकायचं असेल तर कमी धावांवरती रोखावं लागेल टीम मुलखानोला. हा देखील स्लोअर पद्धत चेंडू होता. गुडलेन स्पॉटॉन थोडासा बाहेरच्या दिशेने गेला होता. गली रिजन मध्ये खेळाडू येणार, क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत केवळ 1च धाव मात्र जमा केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने 36 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणेन नक्कीच या ठिकाणी विघ्नता खारीकपाडा संघाची. अजून 1 षटकाचा खेळ येणं बाकी असेल. षटक क्रमांक 30 चौला आहे गोलंदाज चिरंजीव. हा मात्र डान्सिंग डाऊन द विकेट स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि या ठिकाणी सुशांतच्या माध्यमातून एक जबरदस्त अफलातून झेल. फलंदाज किरण हा मात्र बाद होऊन तंबूत परततोय आणि तिसरा हादरा बसतोय तो म्हणजेच विघ्नता खारीकपाडा संघाला. 3 गडी बाद, 36 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 चालू आहे आणि या षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच दोनही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, सागरचं आणि आता मात्र चिरंजीवचं. मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवलंय ते म्हणजेच संघ विघ्नता खारीपाडा संघाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय शुभम. पुन्हा एकदा या ठिकाणी एक चांगला स्क्वेअर कट फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव फक्त मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 3 षटकांची सांगता. प्रथम फलंदाजी करत असताना 18 चेंडून मागे विघ्नता खारीकपाडा संघाने आतापर्यंत 37 धावा जमा केल्या आणि आता मात्र अंतिम षटक स्लॉग ओव्हर. या स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच दोनही फलंदाज ही आक्रमक फलंदाजी करणार यात मात्र शंका नाहीये. कारण आपण कोणती फलंदाज म्हटलं की अंतिम षटकामध्ये आपलं आक्रमक रूप धारण करतात आणि ते आक्रमक रूप या दोनही फलंदाजांना धारण करावं लागेल. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर जे चांगला टेम्पो होता, चांगला टेम्परमेंट होतं, त्यावरती अंकुश लावण्यामध्ये यश आले ते म्हणजे मुलखानव संघाला. आणि आता शेवटल्या षटकामध्ये नक्कीच कमीत कमी 15 ते 20 धावा घेण्याचा प्रयत्न हा मात्र विघ्नता खारीकपाडा संघाचा असेल.
लगेच षटक क्रमांक 14 द्यायचा आहे, वेळ मात्र दवडायचा नाही आहे. आणि नक्कीच मार्शल मुलखानो संघाच्या कर्णधारांनी खूप विचार केला आणि शेवटल्या क्षणाला या ठिकाणी आपण पाहू शकाल अंतिम षटक घेऊन येतोय, तो म्हणजेच गोलंदाज वैभव भोईर षटक क्रमांक अंतिम घेऊन येतोय. आपण 3 षटकांचा विचार केला तर 3 गडी मात्र गमावलेत, ते म्हणजेच विघ्नता खारीपाडा संघानं. आणि आपल्या धावसंख्येचा आपण विचार केला तर 36 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 12च्या सरासरी धावा जमवण्याचा प्रयत्न हा विघ्नता खारीपाडा संघाचा पाहायला मिळतोय. आणि या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे सागर उले, ज्याच्या बॅट मधून आपण बघितलं तर आतापर्यंत 9 धावेवरती हा वैयक्तिक खेळतोय. हॅलो हॅलो पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि पंचांकडनं स्वय चेंडूचा इशारा येतो. धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र पाहायला मिळेल. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 38 धावा धावफलकावरती. सकाळचा हे सत्र सर्व नवीन रसिक प्रेक्षक या ठिकाणी नक्कीच मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं आपण एकदा बापदेव क्रिकेट संघ बेळसे यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक मोठी स्पर्धा, या स्पर्धेचा आपण विचार केला तर मित्रांनो तब्बल 1,25,000 रुपयाची ही स्पर्धा आपण खानावच्या मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस आजचा आणि या दिवसामध्ये पहिला सामना आपण या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. फुलालेंचा चेंडू, पण तो चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली या ठिकाणी आणि मात्र झेल पकडतोय फलंदाज सागर, हा मात्र बाद होतोय. सागर याने 9 धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि आता बाद झाला. अंतिम षटकामध्ये मित्रांनो ज्या पद्धतीने षटकार चौकार पाहायला मिळतात त्याच पद्धतीने विकेट सुद्धा पाहायला मिळतात, कारण प्रत्येक फलंदाज हा प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये कधीतरी विकेट जातात. आणि तसंच चित्र आपण मैदानावरती पाहतो. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लॉफ्टेड स्ट्रोक होता फलंदाज सागर ओलेचा, परंतु एलिव्हेशन ॲक्युरेट नव्हतं, उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव सागर ओले मात्र तंबूत परतलाय आणि नवीन फलंदाज येतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये, तो म्हणजेच सुमित. स्ट्राईकला आहे शुभम, गोलंदाज वैभव याला मात्र लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही, पण तो चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जाणार तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेक केलेली आहे आणि आता मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज शुभम हा मात्र तंबूत परततोय. एकोणचाळीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये सुशांतने मित्रांनो 18 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सागरनं 7 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये चिरंजीव याने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आतापर्यंत वैभव यांचा एक जबरदस्त अफलातून षटक पाहायला मिळते. मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवले ते म्हणजेच विघ्नहर्ता खारीपाडा संघाला. आणि या षटकाचा आपण विचार केला तर या षटकातील अजून शेवटले 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. या 4 चेंडू मागे कमीत कमी 2 हिट मोठे लागले तर एक चांगला सन्मानजनक स्कोर हा विघ्नहर्ता खारीपाडा संघाचा होऊ शकेल. कालच्या दिवसामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना एक मेजवानी होती. संपूर्ण महाराष्ट्रामधील आणि महाराष्ट्र बाहेरील देखील या ठिकाणी खेळाडू खानावच्या मैदानावरती खेळून गेले. हा देखील आपण चेंडू बघितला तर एक हलक्या हाताने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये, चेंडूची फेक करेल तोपर्यंत एकच धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 लागते धावफलकावरती. वैभवचं सुद्धा कौतुक करावं लागेल मित्रांनो, कारण या षटकामध्ये पहिला चेंडू स्वर जरूर फेकला होता, परंतु उर्वरित चेंडूचा आपण विचार केला तर सटीक लाईन आणि लेंथ वर पाहायला मिळत आहेत. या सत्रातील येणारे 3 चेंडू अजूनही बाकी असतील. या 3 चेंडू मागे आता मात्र पाहूया सुमित आहे स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. परंतु यष्टीरक्षक या ठिकाणी वारंवार चुका करतोय. आपल्याला प्रत्येक एक धाव ही महत्वाची आहे. तुम्ही संपूर्ण सत्राचा विचार केलात तर त्या सत्रामध्ये नक्कीच तुम्ही एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केलेला आहेत आणि त्याची किंमत नक्कीच तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये मोजावी लागेल.
या सत्रातील शेवटले 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. गोलंदाज वैभव या ठिकाणी चांगली गोलंदाजी करते, परंतु नक्कीच यष्टीरक्षक याची मध्ये साथ मिळत नाहीये. क्रिकेट म्हटलं की मित्रांनो प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडूंचं कोऑर्डिनेशन असणं फार महत्वाचं आहे. आता मात्र एक जोरकस फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा तर सेव्ह केलेल्या आहेत, परंतु तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी आणि नक्कीच वेळी स्वतःला सावरलं. चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळते, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळते आणि विकेट जाण्याचे चान्सेस होते या ठिकाणी, परंतु वेळी चांगला कॉल पाहायला मिळाला आणि विकेट मात्र सुरक्षित आहे. आणि या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॅटची कडा घेऊन या ठिकाणी शॉर्ट टर्नमॅनला फलंदाज क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र फलंदाज सुशांत हा मात्र बाद होतोय. तर प्रथम या ठिकाणी सत्राचा खेळ समाप्त झाला. प्रथम सत्रामध्ये निर्धारित 4 षटकामध्ये विघ्नहर्ता खारीपाडा संघानं 6 गडी गमावलेले आहेत आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 43 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. तर मार्शल मुलखाना संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडू मागे या ठिकाणी 44 धावांचं टार्गेट हे मात्र असणार आहे. तर विनंती करतोय विघ्नहर्ता खारीपाडा संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. तसेच मुलखानो संघाला देखील विनंती करतोय सलामीची 2 फलंदाज आणि एक एक्स्ट्रा फलंदाज हा आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. तर नेक्स्ट मॅच बापदेव बेडसे विरुद्ध बापदेव कुरुल. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच यायचं आहे आणि येताना 12 खेळाडूंची लिस्ट मात्र घेऊन यायचं आहे. बापदेव कुरुल संघ आपल्यासाठी अंतिम पुकार असेल. नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि येताना 12 खेळाडूंची लिस्ट घेऊन यायचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर मित्रांनो ओपन लॉट मध्ये एबी ग्रुप अलिबाग या संघानं मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे संघ आहेत जे क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीणचा लॉट आहे. ग्रामीण मधील हा पहिला सामना विघ्नहर्ता खारीपाडा विरुद्ध मार्शल मुलखानाव. प्रथम फलंदाजी करत असताना विघ्नहर्ता खारीपाडा संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये 43 धावा मात्र जमा केल्या, 6 गडी गमावले आणि 44 धावांचं टार्गेट आहे ते म्हणजेच मार्शल मुलखानाव संघासमोर सलामीची जोडी मैदानामध्ये येते ते म्हणजेच रजत आणि चिरंजीव ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे.
आपण जर मित्रांनो चिरंजीवचा विचार केला तर वयाने खूप लहान आहे, परंतु मित्रांनो फलंदाजी असेल गोलंदाजी असेल अगदी दोनही क्षेत्रांमध्ये ज्याने खरं तर चांगली कामगिरी केली आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून आज त्यांच्या संघाने त्याला सलामीला पाठवलेला आहे. परंतु आपली जबाबदारी हे पूर्ण करण्याचं काम हे मात्र चिरंजीवचं आहे. आपण जर समीकरण बघितलं तर आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 44 धावांचा टार्गेट आहे. पहिलं पॉवर प्ले आपण बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. त्यातील एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये. पहिलाच चेंडू षटक क्रमांक पहिला घेऊन येतो गोलंदाज मितेश. पहिला चेंडू या ठिकाणी बॅटची कडा उडवली. शॉर्ट टर्ममध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते आणि चांगलं या ठिकाणी थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिशय सुरेख गोलंदाज मितेशचा. जिंकायचा असेल तर आपला निर्धाव चेंडू टाकावेच लागतील तरच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. परंतु मार्शल मुलकानो संघाला जर जिंकायचा असेल तर आता आपल्याला मात्र 11 धावांची सरासरी ठेवायची आहे प्रति षटकामध्ये, ती म्हणजेच मार्शल मुलखानो संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडा शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलेली आहे, परंतु आता मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं चिरंजीव ऑफ द मार्क स्वतःचं खातं ओपन करतोय आणि आपल्या संघाचं देखील. मितेश राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करतायत ते दोनही फलंदाज, कारण फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 षटकाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. परंतु नक्कीच पहिल्या आपण जर दोनही चेंडूंचा विचार केला तर दोनही चेंडू हे सटीक लाईन आणि लेंथवरती पाहायला मिळतात आणि त्याच कारणास्तव मोठे फटके मात्र मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवले ते म्हणजेच मार्शल मुलखानो संघाला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच रजत. लोअर फुल टॉस तितका चांगला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. कार्पेट सारे चेंडू काऊर कॉर्नर क्षेत्रामध्ये जातोय. डीप मधून खेळाडू येणार तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पहिल्या अटेमध्ये जर चेंडू पकडला असता तर नक्कीच या ठिकाणी आपण 1 धाव वाचू शकले असतो, परंतु थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि एका धावेच्या ठिकाणी 2 धावा खर्च झालेल्या आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अविनाशजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. गोलंदाज मितेश हॉरिझॉन्टल बॅटनी कार्पेट सहारे चेंडू खेळून काढलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न करणार का आणि चांगला क्षेत्ररक्षण चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 लागते धावफलकावरती. येणारे 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. आपण बघितलं तर पहिल्या 4 चेंडू मागे एकही मोठा फटका आलेला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू तितका चांगल्या सुरेख पद्धतीने खेळून काढलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. गोलंदाज मितेश 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. जिंकायचा असेल तर प्रति षटकामध्ये मित्रांनो 11ची सरासरी ठेवावी लागेल, ती म्हणजेच मार्शल मुलखानो संघाला. परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत कुठेतरी बॅकफुटर पाहायला मिळतोय. 5 चेंडू मागे केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. एक चांगला या ठिकाणी चेंडू होता परंतु संपर्क न झाल्या कारणाने निर्धाव चेंडू आणि पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर मितेशनं एक जबरदस्त अफलातून षटक टाकलं. या षटकामध्ये असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा मार्शल मुलखानो संघ घेईल, परंतु नक्कीच मित्रांनो अर्थात बरेच वर्षांचा अनुभव आहे मितेशकडं. मितेशचा आपण विचार केला तर एक लेदर क्रिकेटर आहे आणि त्याच्या माध्यमातून एक 6 चेंडू मागे फक्त 6 धावा खर्च केल्या आणि आता आपण नक्कीच उलट गणित उलटी गिनती या ठिकाणी सुरू करणार आहोत, कारण आपण बघितलं तर आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावेची गरज. 18 चेंडू आणि 38 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालेला आहे. क्षेत्ररक्षण आता विखुरलेला दिसणार आहे. आपण ऑन साईडला बघितलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने रवाना होतोय, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने रवाना होतोय, एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला रवाना होतोय.
एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग. हे ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला आपण बघितलं तर एक आहे वाईडिश लॉंग ऑफ. त्याचप्रमाणे एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक गली रिजनमध्ये तैनात आहे आणि एक क्षेत्ररक्षक हा मात्र शॉर्ट थर्डमॅन. ऑन साईडला 5 तर ऑफ साईडला 4 असे हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे रजत गायकर. गोलंदाज येतोय षटक क्रमांक दुसरा घेऊन ऋषभ. पहिलाच चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु झेल मात्र सुटलेला आहे. गुडलँड स्पॉटने चेंडू बाहेर काढला होता, त्याला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रजतनं. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये होता परंतु झेल एक सोपा होता. ट्रिक कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका मॅच. परंतु या ठिकाणी झेल तर मात्र सुटलेला आहे आणि आपण बघितलं तर या चेंडूवरती एक धाव देखील खर्च केलेली आहे. येणारे 17 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. आपण जर विचार केला तर आता मात्र फलंदाजांना डिफेन्सिव्ह खेळी करून चालणार नाहीये. जिंकायचं असेल तर आक्रमक रूप धारण करावं लागेल आणि लॉफ्टेड स्ट्रोक मात्र खेळावे लागतील, तरच आपण त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा गेलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडूची फेक करेल तोपर्यंत केवळ एकच धाव मात्र मिळेल. तर एकेरी आणि दुहेरीने मात्र काम होणार नाही हे मार्शल मुलखानो संघ देखील जाणतोय. जिंकायचं असेल तर आता मात्र मोठे स्ट्रोक येणं हे फार गरजेचं आहे. गोलंदाज ऋषभचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं मितेशनी जी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचं काम हा गोलंदाज ऋषभ करतोय. आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज रजतची खेळी सुद्धा संपुष्टात येते. तीन चेंडू मागे आतापर्यंत कौतुक करावं लागेल गोलंदाज ऋषभचं, ज्याने 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा मोहरा आता रजतला मात्र तंबूत पाठवलं. तर नवीन फलंदाज मित्रांनो मार्शल मुलखानो संघाकडे नेहमीच तो सलामीला येतो, पण तो आज काहीतरी वेगळी रणनीती होती आणि आता मात्र मिडल ऑर्डरला पाठवलेला आहे, ते म्हणजेच चेतनला. चेतन जर शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच हा सामना जिंकण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे, ते पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग करतोय गोलंदाज ऋषभ आणि या चेंडूवरती केवळ एकच धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 1-9. मैदानामध्ये आपण बघितलं तर दोन्ही सक्के बंधू आहेत, अर्थात चिरंजीव आणि चेतन. तर नक्कीच हे दोन्ही बंधू मात्र सामना जिंकवणार का? पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय, डीप मधून खेळाडू येणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ही दुहेरी अंकामध्ये जाते ती म्हणजेच 1-10. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार करतायत, संघर्ष करतायत, परंतु या ठिकाणी मात्र मोठे फटके येणं पूर्णपणे बंद झालेले आहे. अजून या सत्राचा आपण विचार केला तर एकही चौकार किंवा एकही षटकार मात्र पाहायला मिळत नाहीये. या षटकामध्ये ऋषभने 1 विकेट मात्र घेतली रजतची आणि आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि या षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ बाकी. हा देखील इनसाइड आउट खेळून काढाय, चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येणार तो मात्र 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 12 धावा मात्र जमा झालेल्या आहेत आणि 1 गडी मात्र बाद झालेले आहेत. आता आपण समीकरण बघितलं, इक्वेशन बघितलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज. 12 चेंडू आणि 32 धावा प्रति षटकाचा आपण विचार केला तर 16 धावेची सरासरी ठेवायची आहे, ती म्हणजेच मार्शल मुलखानो संघाला थोडासा बॅकफुटवर गेलेला आहे, थोडासा प्रेशर आपल्या संघावरती आलेला आहे. कारण आपण बघितलं तर पहिल्या दोनही षटकांमध्ये दोनही गोलंदाजानं अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानावरती केलं आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना या दोन्ही फलंदाजांकडे ती संपूर्ण जबाबदारी आहे.
जिंकायचं असेल तर आता मात्र आपल्याला शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल आणि प्रत्येक चेंडूवरती आक्रमक रूप धारण करावं लागेल. षटक क्रमांक 30 घेऊन येते गोलंदाज सूरज भगत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे चिरंजीव. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल ऑन साइडला लॉंगॉन आहे, एक काउ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे, एक डीप मिड विकेट आहे, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग. हे ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे. जिंकायचं असेल तर आता मात्र 12 चेंडू मागे 32 धावेची गरज आहे. या चेंडूवरती मोठा फटका मारलेला आहे, पण चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे खाली आणि आता मात्र एक दर्शनीय झेल पाहायला मिळतोय. फलंदाज चिरंजीव हा सुद्धा तंबूत परततोय. सलामीची जोडी मात्र तंबूत परतलेली आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय, तो म्हणजेच रोहित गायकर आणि स्ट्रायकिंग एंडला आहे चेतन भोईर. येणारी 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज सूरज. पुन्हा एकदा फुलरलिनचा चेंडू होता या ठिकाणी कार्पेट सहारे करून काढला. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत केवळ एकच धाव मात्र पाहायला मिळेल. तर नक्कीच चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या ठिकाणी विघ्नहर्ता खारीपाडा संघाकडनं पाहायला मिळते, कारण मोठे फटके अजून एकही पाहायला मिळाले नाहीये आणि त्याच कारणास्तव पूर्णतः बॅकफुटर गेलेला आहे, तो म्हणजेच मार्शल मुलखानव संघ. येणारे अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता मात्र जोरकस फटका पाहायला मिळते. चेंडू मिडविकेटच्या दिशेने या ठिकाणी एलिव्हेशन मात्र ॲक्युरेट पाहायला मिळत नाहीये. उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळते आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये एक चांगला झेल पाहायला मिळते. फलंदाज रोहित गायकर हा सुद्धा तंबूत परततोय. आता मात्र मॅच जिंकावी लागेल. चेतनवर संपूर्ण जबाबदारी असणार आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय, तो म्हणजे सागर गायकर. हीच एक संधी आहे मित्रांनो. कठीण प्रसंगामध्ये जो चांगला खेळ करतो तो नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात राहतो. नक्कीच आता मात्र चेतनला या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. जोरकस फटका या ठिकाणी. आता मात्र चेंडू लोंगोनच्या डोक्यावरून एक दणदणीत षटकार. चेतन आहे तोपर्यंत मित्र म्हणेन मॅच नक्कीच मार्शल मुलखानव संघाकडे जाऊ शकते, कारण चेतन मध्ये आपण नक्कीच खूप टॅलेंट आहे, ज्याच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे. मोठे मोठे फटके जो नेहमीच मारत असतो. बऱ्याच वेळेला आपल्या संघाला विजयाच्या समीप आणलं, कित्येक वेळेला मित्रांनो आपला संघ विजय सुद्धा केला. असा चेतन हा अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा प्रेडिक्शन आणून फार कठीण आहे. असं वाटलेलं आहे की विघ्नहर्ता खारीपाडा संघाकडे हा सामना मात्र जात चाललेला आहे आणि त्या क्षणाला या ठिकाणी या चेतनच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर संपूर्ण हा वापसी ही मात्र मार्शल मुलखानव संघाने केलेली आहे. आणि आता आपण समीकरण बघितलं तर या येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. येणारे 8 चेंडू आणि 25 धावेची गरज म्हणजे येणाऱ्या दोनही चेंडू मागे मोठा प्रहार करावा लागेल फलंदाज चेतनला. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल खाली आणि झेल तर मात्र सुटला आणि 2 धावा देखील पूर्ण पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, क्रिकेटमध्ये एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून एक आपण खणखणीत षटकार बघितला, त्याच फलंदाजाला आपण या ठिकाणी संधी दिली आहे. मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, सोन्याची एक संधी येण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा. जिंकण्यासाठी आता मात्र येणारे 7 चेंडू असतील आणि 23 धावेची गरज आहे. आता मात्र मोठा फटका घालण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज चेतन हा सुद्धा बाद होतोय. विघ्नहर्ता खारीपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना, परंतु मित्रांनो शेवटी क्रिकेट आहे, शेवटला चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण कोणत्या प्रकारचं प्रेडिक्ट करू शकत नाहीये, कारण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. फलंदाज मैदानामध्ये येतोय वैभव भोईर आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सागर गायकर. या दोनही फलंदाजांचा आपण विचार केला तर हे दोनही फलंदाज मित्रांनो
मोठे मोठे फटके मारण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना एक निर्णायक षटक स्लॉगवर घेऊन येतोय एक खूप वर्षांचा अनुभव असलेला राजा मानकर, हा मात्र येतोय. 6 चेंडू आणि 23 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सागर. तर नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे अनुभव यूज करतोय. कोणतेही क्षेत्र असेल तर मित्रांनो अनुभव फार महत्त्वाचा आहे, कारण अनुभव असेल तरच आपण त्या अनुभवाच्या जेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली चांगली कामगिरी करू शकतो, आपलं चांगलं प्रदर्शन करू शकतो. आणि आता मात्र इक्वेशन थोडंसं कठीण झालेलं आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. सागरकडे एक चांगली संधी आहे. जोरकस फटका मारलेला आहे. त्या ठिकाणी चेंडू जातोय गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. 25 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. आणि आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. 4 चेंडू आणि 19 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. जिंकायचं असेल तर प्रति चेंडू मागे आपल्याला मोठी प्रहारच करावे लागतील, तरच आपण विजयी होऊ शकाल. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. या ठिकाणी पुन्हा गती काढून घेतली होती आणि फलंदाजाला पुन्हा या ठिकाणी जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. आणि आता मात्र हे आव्हान कठीण झालेलं आहे, कारण इक्वेशन बघितलं तर येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. जोरकस फटका, परंतु एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये. उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत केवळ एकच धाव मात्र पाहायला मिळते. आणि आता मात्र येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव होईल. तर सामना जिंको किंवा हारो, प्रत्येक वेळेला आपला नैसर्गिक खेळ आहे तो दाखवणं गरजेचं आहे. नॅचरली खेळ दाखवणं गरजेचं आहे. तर स्ट्रायकिंगला वैभव भोईर पाहूया 2 चेंडू मागे किती षटकार मारतोय. 3 षटकांची गरज आहे, परंतु ते मात्र आव्हान कठीण झालेलं आहे. 2 चेंडू आणि 18 धावा. आणि आता मात्र या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता म्हणावी लागेल. विजयाची सांगड ही नक्कीच विघ्नता खारीपाटा संघानं या सामन्यावरती प्रस्थापित केलेली आहे. प्रथम सत्रामध्ये एक उत्कृष्ट फलंदाजी आणि द्वितीय सत्रामध्ये विघ्नता खारीपाटा संघाची एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. आणि त्याच्याच कारणास्तव या ठिकाणी विघ्नता खारीपाटा संघ आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच मार्शल मुलखानोव संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार.